श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 2025 शारदीय नवरात्री ही 10 दिवसांची आहे. यंदा देवी हत्तीवरून येणार, तर काय संकेत असेल? नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबरपासून होत आहे. यावेळेस देवीचे आगमन हत्तीवरून होणार आहे. जेव्हा जेव्हा देवीचे आगमन हत्तीवरून झाले आहे, त्यावेळी ते वर्ष खूप चांगले गेले आहे. चांगल्या घटना घडल्या आहेत असा संकेत मिळालेला आहे. आत्तापर्यंतच्या अनुभवावरून हत्तीवरून देवीचे आगमन होते तेव्हा कोणते शुभ संकेत मिळतात ते आपण पाहणार आहात. आत्तापर्यंत जेव्हा देवीचे आगमन सोमवारी व रविवारी होते तेव्हा देवीचे आगमन हे हत्तीवरून झालेले आहे. यंदा खूप पाऊस पडणार, धान्य चांगले येणार, पीक येणार, चांगल्या प्रकारचे दूध उद्योगधंदे हे वाढणार, हा असा संकेत आहे. हे शुभ संकेत आहे. देवीचे हत्तीवरून आगमन होते तेव्हा हे शुभ घडत असते. नवरात्रीत जे घट बसवतात ते पृथ्वीचं प्रतीक मानले जाते. त्यात पाणी भरून पंचमहाभूतांची पूजा केली जाते. हा घट मातीवरून ठेवून त्या मातीत नवधान्य पेरले जाते. 9 दिवस वेगवेगळ्या माळा चढवल्या जातात. 10व्या दिवशी पूजेचं उद्यापन म्हणून घट हलवले जाते. यंदा 22 सप्टेंबर पासून नवरात्रीची सुरुवात होत आहे. नवरात्रीची सुरुवात ही 22 सप्टेंबर पासूनच सुरुवात होत आहे. सांगता ही 2 ऑक्टोबर गुरुवारी होत आहे. या दिवशी विजयादशमी आहे. या दिवशी देवीचे प्रस्थान कोणत्या वाहनावरून होते? दिवशी गुरुवार आलेला आहे, तर त्यामुळे देवीचे वाहन मानव असेल. या वर्षाचे नवरात्र हे सर्वांसाठी आनंद, प्रसन्नता घेऊन येणार आहे. मग या 10 दिवसांमध्ये आपण देवीची आराधना करू शकतो. म्हणजेच दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता, त्यातील मंत्रांचा जप करू शकतो, कुंकुमार्चन करू शकता, त्याचबरोबर कुमारिका पूजन करू शकतात, सुवासिनींची ओटी भरावी, त्याचप्रमाणे देवीची ओटी भरावी. जोगवा मागतात तर कोणी कुलदेवीची ओटी भरतात, उपवास करतात, कोणी अनवाणी पायाने चालतात, कोणी नामस्मरण करतात. हे सर्व भक्तिभावाने या 9 दिवसामध्ये करतात. हे केल्याने सर्व ऊर्जा संपन्न होते. पूर्ण वर्ष हे ऊर्जा आपल्याला पुरेल एवढी असं पॉझिटिव्हिटी येते. जेव्हा देवी इतर वाहनावरून येते तेव्हा जर शनिवार मंगळवारी आगमन होत असेल तर ते घोड्यावरून होते. त्याचं प्रतीक संकेत असा मानला जातो की ते राजकीय अस्थिरतेचं संकेत देतं. व गुरुवार व शुक्रवारी देवी येणार असेल तर ती पालखीमध्ये बसून येते. तेव्हा असं समजलं गेले आहे की कलह मोठ्या दुर्घटनेचा संकेत देते. बुधवारी देवीचे आगमन नवकेतू होते, जे सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते. असे वेगवेगळ्या प्रकारे आपण जेवढी 9 दिवसांमध्ये आपण देवीची सेवा करू त्या प्रकारे आपल्याला त्याचे फळ नक्कीच भेटते व आपल्याकडून जेवढी सेवा होते तेवढी करावी. यंदा देवी ही हत्तीवरून आलेली आहे आणि यांचे संकेत काय आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ.